ज्या विघ्न संतोषी लोकांनी छत्रपतींचा पुतळा बसवण्यासाठी विरोध दर्शवला, नुसता विरोध दर्शवला नाही तर त्याच्यासाठी आमच्या महिला भगिनींनी विरोध दर्शवला. विरोध करत असताना त्या महिलांच्या अंगावरचे कपडे फाडण्या इतपत त्यांची बदल गेली. ती एवढं धाडस त्यांच्यात येतं कुठून? त्यांना अजून मराठ्यांचा दणका आणि कचका माहीत नाही. मी मराठा क्रांती मोर्चा व मराठा महासंघाच्या वतीनं त्यांना सांगू इच्छितो, जर परत अशी गोष्ट तिथं घडली तर तुम्हाला सुट्टी नाही. आज आमचे सहकारी मित्र म्हणले तिथं जो पुतळा बसला आहे त्या पुतळ्यावर चांगल्या प्रकारची मूर्ती बसवली जाईल, त्याला आमच्या सगळ्यांचं सहकार्य राहील. एवढंच बोलतो आणि थांबतो. लोणार तालुक्यातील चिखला या गावामध्ये जो प्रकार घडला की छत्रपती शिवाजी महाराजांची जी मूर्ती आहे ती एका ठिकाणी बसवण्यात आली. पहिल्यांदा तिथील काही लोकांनी विरोध केला की मोकळ्या जागेत व्हावा, तिथं लग्न कार्य वगैरे पार पडतात, तिथं पुतळा बसवणे योग्य नाही. आणि तसं जर बघायला गेलं व्हिडिओमध्ये संपूर्ण समाज त्या ठिकाणी दिसतोय आपल्याला की मोकळ्या जागेत एका बाजूला पुतळा आहे. पुतळा बसवला तरी परत तो पुतळा काढून टाकण्याची मागणी होऊ लागली आणि त्यामध्ये त्या गावामध्ये जातीय संघर्ष निर्माण झाला. त्यात आमच्या भगिनींवर अत्याचार झाले. सकल मराठा क्रांती मोर्चा कराड तालुक्याच्या वतीनं मी आवाहन करतो सरकारला की ज्यांनी आमच्या त्या भगिनीवरती अत्याचार केले त्यांच्यावरती मोका लावण्यात यावा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जो त्या ठिकाणी पुतळा उभा केला आहे तो निश्चितपणानं सांगतो आज या ठिकाणी की ह्याच्यापेक्षा मोठी मूर्ती त्या ठिकाणी बसवण्यात येईल, पण तो पुतळा काही जरी केलं तर तिथून हलणार नाही. आणि जर तो पुतळा कोणी हलवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला तर संबंध महाराष्ट्र पेटून उठेल आणि ह्याची सरकारला किंमत निश्चितपणाने मोजावी लागेल. चिखला या गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती बसवण्यामध्ये जो वाद निर्माण झाला आणि वाद निर्माण करत असताना जे तिथले सरपंच आहेत ते जातीय द्वेषाने पिछाडलेले आहेत आणि त्यांना जर 18 पगड जातीचं जर साम्राज्य उभं करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची ॲलर्जी निर्माण झाली असेल तर बहुसंख्य मराठा समाज हा महाराष्ट्रातला पुन्हा रस्त्यावरती उतरेल. आणि मुठभर लोकांसाठी जर कोण राजकीय द्वेष पेरून त्याचं समर्थन करत असेल तर कराड तालुका मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं आम्ही निषेध व्यक्त करतोय आणि ह्या सगळ्यांच्या वतीनं आम्ही इशाराही देतोय की येणाऱ्या काळात जर मराठवाड्यातला मराठा समाजावरती होणारा अन्याय जर थांबला नाही तर ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेकांना वाचवण्याचं काम केलं तर संपूर्ण महाराष्ट्रातला मराठा एकवटेल आणि याची किंमत तिथले जे काय आजचे राजकीय भांडवल करणारी जी लोक आहेत त्यांना मोजावी लागेल ही मी कराड तालुका मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं सांगतो आणि थांबतो. खरं तर ज्या स्वराज्य माझ्या माता भगिनींसाठी बहुजन समाजाच्या 18 पगड जातीच्या 12 बलुतेदारांच्या आया बहिणींचं इज्जत राखण्यासाठी माझ्या शिवरायांनी स्वराज्याची स्थापना केली होती. परंतु त्याच स्वराज्यात आज माझ्या मराठा भगिनींच्यावर जो हा अत्याचार झाला आहे, जो बुलढाणा जिल्ह्यामध्ये चिखला या गावात माझ्या वाघताईंच्यावर जो अत्याचार झाला आणि हा अत्याचार का तर शिवरायांची पुतळा त्यांचं जी बसवण्यासाठी माझ्या माता भगिनी पुढं झाल्या आणि त्यासाठी त्यांच्यावर हा अत्याचार झाला की ती बसवू नये म्हणून तिला मारहाण केली, तिचे कपडे उतरले. म्हणजे हे चाललंय का या महाराष्ट्रात? खरोखर ही दुर्दैवाची गोष्ट आहे. कारण आज देशभरात आपण बघतोय की एकही माझ्या आया बहिणी कुठे सुरक्षित नाही आणि ज्या शिवरायांनी आया बहिणीची इज्जत वाचवण्यासाठी हे केलं आणि त्याच जर महिलांच्यावर असा अत्याचार होत असेल तर याचा जाहीर निषेध आम्ही सर्व मराठा बंधू भगिनींच्या वतीने जाहीर निषेध करतोय. सगळ्यात खरं तर आज मला एक गोष्ट महिलांसाठी सांगायची आहे की जिजाऊनी पुढाकार घेतला आणि म्हणून आज आपण ताठमानेनं जगायला शिकलो. परंतु आज अनेक महिलांनी रस्ते उतरायला पाहिजे होतं. महाराष्ट्रातली प्रत्येक महिला आज रस्ते उतरायला पाहिजे होती. कारण जर शिवरायांच्या पुतळ्याचं जर तिथं आपल्याला संवर्धन करता येत नाही आणि ती जर करताना जर कुठला समाज आडवा येत असेल तर हे दुर्दैव आहे. आणि यासाठी सर्व महाराष्ट्राच्या महिलांना मी आव्हान देते की आपण रस्त्यावर सगळ्यांनी उतरलं पाहिजे. मला प्रत्येक समाजाला एक गोष्ट सांगायची आहे की ज्यावेळेला स्वराज्याची स्थापना झाली तेव्हा शिवरायांनी फक्त मराठ्यांच्या आया बहिणींची इज्जत राखण्यासाठी नाही
तर बहुजन समाजाच्या आया बहिणीची इज्जत राखण्यासाठी हा स्वराज्य स्थापन केलं. आणि आज बहुजन समाजाला जर काही प्रॉब्लेम येत असेल तर खरोखर दुर्दैव आहे आणि हे कधीही मराठीचे बंधू भगिनी सहन करणार नाहीत. त्यामुळं कृपया यापुढं काळजी घ्यायची की शिवरायांच्या बाबतीत किंवा या महाराष्ट्रातल्या या देशातल्या आया बहिणींच्या बाबतीत जर असं काय होत असेल तर याचा असा निषेध केला जाईल की पुन्हा मग म्हणजे ह्या पहिल्यासारखी क्रांती होईल. आणि याची आता सगळ्यांनी काळजी घ्यायची आहे. याचा परत असा प्रकार होता कामा नये याची प्रत्येक समाजानं काळजी घ्यायची आहे. धन्यवाद. नव्हे अखंड हिंदुस्थानचे आराध्य देव राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभा करण्याच्या वेळी जी आपल्याच काही समाजातील 18 पगड जातीतील काही समाजातील लोकांनी जो पुतळा बसवण्यासाठी विरोध केला आणि पुतळा बसवण्याचा पुढाकार घेणाऱ्या आमच्या मराठा समाजातील भगिनींच्या वरती जो अन्याय केला तो हा निंदाजनक आहे. ज्या राजांनी 18 पगड जातीच्या महिलांचं रक्षण केलं, त्यांचं संरक्षण केलं, त्याच मराठा समाजातील एखाद्या महिलेचा जर अपमान होत असेल, त्याची कपडे फाडली जात असेल तर मी त्या समाजातील त्या विघ्न संतुष्टी लोकांचा निषेध करतो आणि शासनाने त्यांना जास्तीत जास्त कडक शिक्षा द्यावी आणि आमच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं रक्षण करावं ही शासनापुढे मी एक विनंती करतो. एक मराठा छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. एक मराठा लाख मराठा.